निसर्गाने प्रत्येकाला वक्तृत्वाचे गोल्डन कॉईन दिले आहे, मात्र ते गोल्डन कॉईन वेळीच वापरता आले तर आयुष्याच्या कोणत्याही कठीण स्पर्धा जिंकणे अशक्य नसल्याचं प्रतिपादन कला व वाणिज्य महाविद्यालय कुर्रा येथील प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख यांनी स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर महाविद्यालय आयोजित विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केलं। स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्रीकृष्ण बाळापुरे उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालय कुर्रा येथील प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक PR जाधव, तर परीक्षक म्हणून डॉक्टर पंकज वानखडे, डॉक्टर रविकांत वानखडे आणि मंगेश तायडे उपस्थित होते। वक्तृत्व नसेल तर कर्तृत्वाला अर्थ नसतो, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने व्यक्त व्हावे यासाठीच या स्पर्धेचं आयोजन करीत असल्याचं त्यांनी सांगितलं। दुपारी 12 वाजता या स्पर्धेला प्रारंभ झाला। या स्पर्धेला विदर्भातील 20 महाविद्यालयातील तब्बल 44 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला। आपली मातृभाषा मराठी आहे की जेणेकरून आज बदलतं युग आहे, इतका बदलतं युग आहे की कुठेतरी आपली मातृभाषा हरवत चालली आहे आणि आपण विदर्भातले आहोत आणि आपली मातृभाषा आपण जपलीच पाहिजे। जेणेकरून आपण विचार करा की आपण सर्व मातृभाषेतून शिकलेलो आहोत की अगोदर जे अंगणवाडीत होते ते गीत म्हटलं जात होते की एरे एरे पावसा तुला देतो पैसा असं काहीतरी, तर तेव्हा कुठे खरंच पाऊस यायचा। आता कॉन्व्हेंट मध्ये म्हटलं जाते की रेन रेन गो अवे। होऊ शकतं कदाचित निसर्गराजाला त्याचाही परिणाम झाला असावा की त्याला सुद्धा वाटत असं की आपल्याला बोलवत आपण यावं कशाला, की आपली मातृभाषा की आपल्याला त्याचा अभिमान नाही की जर शालेय शिक्षण हे मातृभाषेमध्ये दिले तर विद्यापीठ स्तरीय शिक्षण जे आपल्याला सायन्स, इंजिनिअरिंग, जे मेडिकल कॉलेज हे मग आपल्याला मराठीमध्ये का नाही उपलब्ध करून देत? मातृभाषेमध्ये हे पण आपल्याला उपलब्ध असायला पाहिजे। बेस जे शालेय शिक्षण जो बेस राहतो आपला ते जर आपल्याला मराठीमध्ये असेल तर विद्यापीठ स्तरीय शिक्षण सुद्धा आपल्याला मराठीमध्ये द्यायला हवा, हा माझा मेन मुद्दा आहे आणि मी या मतावर ठाम आहे। जर शालेय शिक्षण जर आपल्याला मातृभाषेमध्ये असेल तर आपण मातृभाषेत तर आपल्याला घरी राहून पण आपण शिकू शकतो। जे चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलतात ते पण उत्तम प्रकारे। सायंकाळपर्यंत ही स्पर्धा सुरू होती। प्राध्यापक गोविंद तिरमनवार यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते। दिनकर सुंदरकर, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।